हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात सर्वजण. गुड मॉर्निंग. आज आपण लडाखच्या डे 7चा पार्ट 2 बघणार आहे. तर ह्याच्या आधी तुम्ही लडाखचा डे 7 पार्ट 1 बघितलाच असेल अशी मी आशा करतो आणि तो तुम्हाला आवडलाच असेल. आणि डे 2 मध्ये पण आता खूप ॲडव्हेंचर्स असा मी तुम्हाला व्ह्यू असं दाखवणार आहे. तर बघा, आज आपण निघणार आहे कारगिलवरून लमायूरपर्यंत जायचा आज व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आम्ही कसं गेलो आणि रोड कसा होता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. आम्ही कारगिलवरनं जेवण करूनच निघालो होतो लास्ट टाइम सारखं. लास्ट टाइम तुम्ही बघितलंच रस्ता कसा होता, काय होता, आम्ही सगळेजण कसे निघालो हे तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर बघत राहा अशाच छान छान व्हिडिओसाठी. तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर. करा. कारगिल वॉर मेमोरियल वरून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आम्ही जेवण वगैरे सगळं झालं होतं आमचं. आणि अशा प्रकारे मग आम्ही तिथून निघालो. रस्ता छान आहे लमायूरचा, घाट पण आहेत, डोंगर आहेत. 10-10 मिनिटाला वेगवेगळे डोंगर लागतात. तर सगळ्यांनी निघताना आपल्या गाड्या परत एकदा सगळ्या चेक केलेल्या. चेन टाईट आहे का, टायरामध्ये हवा आहे का, सगळ्यांनी गिअरअप केलं आणि आम्ही निघालो. मी कारमध्ये होतो, बाईक जरा चेंज झालं. ड्रायव्हर आमच्या इकडं तिकडं सगळ्यांनी वेगवेगळ्या गाड्या परत चालवायसाठी घेतल्या. मग आम्ही तिथून निघालो. कार पण निघाल्या, बाईक पण निघाल्या. आम्ही इथून निघालो. आम्ही इथं बाजूला नदी, रस्ता, डोंगर. आम्ही 50-50 किलोमीटर आहे ना, आमच्या आजूबाजूला पण कोणच नव्हतं. आम्ही एकटे 16 जण चाललो होतो. आमच्या 2 गाड्या आणि आमच्या 8 बाईक. आणि रस्ता चांगला भेटल्यामुळं आमचे रायडर थोडे पुढं चालले होते आणि मी आरामात चाललो होतो बघत रस्त्याचा आनंद घेताना. डोंगरात टर्न वन होते तर सगळ्यांना सांगितलेलं गाड्या आरामात चालवा, आपल्या हिशोबाने चालवा, पळवू नका, निवांत चालवा, सेफ्टी फर्स्ट. दोन किलोमीटरला आम्हाला वेगवेगळे डोंगर दिसत होते. कुठला डोंगर दगडाचा असायचा, कुठला डोंगर नुसतं दगडाचा असायचा, कुठला डोंगर वाळूसारखा असायचा. प्रत्येक डोंगर 1-1 किलोमीटर नंतर वेगळेच डोंगर दिसायचे आम्हाला. कारगिलवरून निघाल्यानंतर आम्हाला एक गाव भेटलं. त्या गावात
ग्रीनरी खूप जास्त होती, हॉटेल्स वगैरे होते. तर तुम्ही पण थोडं लक्षात ठेवा की तुम्हाला पण जाता येताना प्यायचं पाणी किंवा नाश्ता बिष्ट्याला थोडंसं बरोबर घेऊन ठेवा. म्हणजे तुम्हाला कसं थोडी भूक तहान लागली तर पाणीवाणी भेटेल. कारण पुढं मध्ये आधी आम्हाला काय हॉटेल भेटले नव्हते. इथले लोकल गाड्या बिड्या कमी दिसतात. यावरून रस्त्याचं काम एकदम छान असं केलंय आणि अशा प्रकारे एक एक बोर्ड लागतात. त्यापैकी हा एक बोर्ड लमायरू इथून 102 किलोमीटर आहे आणि आमचं आज कदाचित लमायरूलाच थांबायचा प्लॅन आहे. बघू रस्त्यामध्ये आपल्याला काय अडचणी येत आहेत का ते बघत बघत आणि संध्याकाळी कुठं थांबतोय आपण. मला असं वाटतंय की आम्ही लमायरूपर्यंतच कदाचित जाऊन थांबू. मध्ये एक घाट लागणार आहे आणि त्या घाटाचं नाव टोटुला व्हॅली व्ह्यू पॉइंट असा एक घाट येणार आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त टर्न आणि रस्ता पण थोडा खराब आहे. तर ते आपण बघूच पुढे. रस्त्यामध्ये असेच वेगवेगळे चेकपोस्ट लागतात. त्यातला हा एक चेकपोस्ट आहे जो कारगिल नंतर लागला आम्हाला. तर इथं पण जर कुणाला काय वाटलं तर ते गाड्यांचे पेपर वगैरे चेक करतात. इथं ग्रीनरी खूप छान होती, गाव छान होतं, हे रस्ते पण खूप छान आहेत. पेट्रोल पंप भेटला इथे एक आम्हाला. आम्ही आमच्या गाड्यांच्या टाक्या फुल करून घेतल्या आणि असेच पुढे चाललो. उधर बहुत लगा के ना सर जी यार, अब बहुत सारे क्या है वो? क्या है बड़ो? नगम 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 क्या नगम नगम एंट्री फीस टू व्हीलर को थोड़ी रहता है वो? बोर्ड लगा के ना सर जी, ये गवर्नमेंट ने लिखा है, हमने थोड़ी लिखा है। म्युनिसिपल वाले ने लिखा है ना, उधर बोर्ड लगा के ना। नहीं वो हाँ गवर्नमेंट का किधर लिखा देखा ना? गवर्नमेंट का सर जी, नगर निगम गवर्नमेंट का, ये म्युनिसिपल कमेटी के गवर्नमेंट का नगर निगम। बाइक का 20। अरे बट हम लोग रुक रहे नहीं ना इधर। चाहे रुको मत रुको, एंटर हो गया ना सर जी, करगिल एंटर करके जाएगा ना, पीछे से रास्ता है नहीं, ये तो देना पड़ेगा सर जी। हाँ रुक इधर रे। आपण फिरता फिरता महाबळेश्वरला फिरताना म्युन्सिपाल्टीचा जो टॅक्स भरतो, पंचगणीमध्ये पण म्युन्सिपाल्टीचा टॅक्स आहे, तसं इथं कारगिलच्या नंतर एक म्युन्सिपाल्टीचा एक त्यांचा गव्हर्नमेंटचा नगर परिषदचा एक टॅक्स आहे, तो भरासाठी जी आता फाटक लागलेलं तिथं आम्ही पे केले आमच्या गाडीचे पैसे आणि मग तिथून पुढे निघालो. फाटक क्रॉस करून आम्ही एलओसीच्या दिशेने लेफ्ट मारला आणि हा बघा किती छान असा घाट होता. एकदम कट टू कट सगळ्या गाड्या आमच्या वर चालल्या होत्या. समोरून एखादी गाडी आली तर थोडी जागा कमी होती. सगळे आम्ही एकत्र असे हळूहळू वर चाललेलो एलओसी पॉइंट बघायसाठी.
हा एलओसीचा घाट चढताना सगळ्यांनी काळजीपूर्वक गाडी चालवा. माती रेती वगैरे पडलेली आहे, पाणी थोडंसं होतं मध्ये आधी. गाडी आरामात चालवा म्हणजे आपली गाडी स्लिप नाही होणार. आणि हा एक व्ह्यू पॉइंट आहे जिथं आपल्या भारतीय सैनिक आणि पाकिस्तानचे सैनिक यांचं आपल्याला ते हे दिसतं, काय बोलतात त्याला, चे बंकर दिसतात आपल्याला इथून. आणि इथं दुर्बिणीमधून पण वरती दुर्बीण लावलेली होती, एक पॉइंट बनवला होता, तिथून बंकर दिसत होते पलीकडचे पाकिस्तानचे. ती म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल. आपण आता पोहोचलो एलओसी व्ह्यू पॉइंटला. हा असा व्ह्यू आहे बघा, व्ह्यू पॉइंट. इथून वरती जायला रस्ता आहे. हा आपल्या भारताचा झेंडा. वा वा वा, छान. काय हवा सुटली इथं. आणि हंसराज, संकेत, अतुल हे लोक तिथला व्ह्यू बघायची मजा घेत आहेत, आनंद. येत आहेत. तिथं बंकर आहेत, तिथं दुर्बीण लावली आहे, आपल्या भारताचा झेंडा आहे. पण आम्हाला आमच्या जवानांवर खूप प्राऊड फील होतं. आम्ही त्यांच्यामुळे सेफ आपल्या घरात बसून राहू शकतो. आम्ही थोडा वेळ राहिलो, थांबलो आणि इथला स्पेशल कावा थोडा पिऊन बघितला, काश्मीरचा कावा कसा लागतो. नंतर आम्ही तिथून रिटर्न निघालो खाली. खाली उतरताना अशी आम्हाला थोडी ट्रॉफिक लागली. समोरून गाडी आल्यावरती पुढे जायला जागा राहत नाही, तर सगळ्यांनी आरामात चालवा. आम्ही पण आरामातच चालवली सगळ्यांनी गाड्या. ही अशी ग्रीनरी पाहताना आम्हाला खूप बरं वाटत होतं. आणि इथलं आता आजचं टेम्परेचर माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 22च्या आसपास होतं. एलओसी बघून झाल्यानंतर आम्ही लेहच्या दिशेने निघालो. लोखंडी ब्रिज वगैरे लागतात, मध्ये गाव लागलं छोटंसं एक.
इथं आपले सगळे जे लाडके भाऊ बंधू आमच्याबरोबर जे होते 16 जण, त्यातल्या सगळ्यांना इथलं वातावरण खूप आवडलं. बाईकची मजा घेत घेत इथले जे वातावरण आहे हिरवगार, 22 टेम्परेचर, गरम होत नाही, हवा सुटली आहे आणि घाट चालू झाला आहे. Stranded in the open, dried out tears of sorrow, lacking all emotion, staring down the barrel, waiting for the final gates to open to a new tomorrow, moving with the motion. हे सगळं बघायसाठी आपण नोव्हेंबरनं निघालोय आणि तुम्ही पण बघा. आणि किती वेळ घरात बसणार, जीवन एकदाच भेटतं, आयुष्यात एकदा तरी लडाख फिरून या, खूप बरं वाटेल आणि एक आठवणी तुमच्या लक्षात ठेवण्यासारख्या आठवणी भेटतील तुमच्या सर्वांना. पण आम्हाला पण खूप भेटल्या. वरून निघाल्यानंतर एक चांगला घाट लागला, हिरव्यागार वस्ती वगैरे. तिथून लमायरू अजून 83 किलोमीटर राहिलं होतं आणि आम्ही अशा प्रकारे रस्त्याची मजा घेत घेत पुढे चाललो होतो. आम्हाला लांब पर्यंत बर्फ दिसत नव्हता सध्या तरी. पुढे जाताना आता आपल्याला फोर्टुलो व्हॅली व्ह्यू पॉइंट लागणार आहे. तिथं पण खूप जास्त टर्न्स आहेत. गाड्या आरामात चालवा, सावकाश चालवा. गावातून जाताना आम्हाला एक देवाची स्थळं, मंदिरं विंदिरं दिसली. त्यातला हा एक व्ह्यू आम्हाला छान दिसला म्हणून तिथं थोडं स्लो करून तुम्ही पण बघा तो व्हिडिओ, म्हणून तुम्हाला तुमच्यासाठी स्लो केला इथे. गाव संपल्यानंतर आम्हाला तो घाट लागला ज्याच्यामध्ये खूप जास्त टर्न होते आणि 1-1 किलोमीटरला वेगवेगळे डोंगर दिसायचे. जसं की आम्ही डिझर्ट सफारीचे डोंगर बघितलेले तसेच हे डोंगर दिसत होते. इथं एकाही डोंगरावर कुठलं झाड वगैरे काही दिसत नव्हतं, नुसतंच माती. टर्न मारून मारून मी तर दमलो. इतके टर्न संपायचे नावच घेत नव्हते. घाट संपत आला आणि मग आम्हाला जे डोंगर दिसले तिकडं छान असा बर्फ दिसतोय त्या डोंगरावरती. तिथं आम्ही जरा थांबायचा निर्णय घेतला
आणि सगळे आमचे एक एक जण थांबलो एका साईडला, रस्ता सोडून एका साईडला व्यवस्थित गाड्या उभ्या केल्या. आणि मग बघा इथं हवा खूप छान सुटली होती. विवेक संकेत गाड्या येणार त्यासाठी आम्ही रस्ता सोडला व्यवस्थित. तुम्ही पण रस्त्यामध्ये उभे राहू नका, एका साईडला गाड्या पार्क करा. व्ह्यू बघा, हा आमचा बघा अतुल डान्स करतोय. इथं खूप छान हवा सुटली होती, कानाला थंड थंड वाटत होतं. खूप वेळापासून आम्ही टर्न मारून मारून दमलो होतो, म्हणून आम्ही आता एका ठिकाणी थांबलं. आमचा रुपेश हवा खातोय पुण्यामध्ये. गाड्या टर्न मारताना व्ह्यू बघा. या घाटामध्ये आम्ही हवेची मजा घेत घेत जरा पुढे निघणार होतो आणि लमायरूमध्ये आम्ही थांबणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हा डे 7चा पार्ट 2 बघितला आहे. इथून आम्ही निघणार आहे. आम्हाला थोडा वेळ कमी भेटला म्हणून आम्ही पुढचे व्हिडिओ काय जास्त काढले नाहीत. आणि लमायरूला पोचता पोचता खूप रात्र झाली, तर आम्ही तिथंच एक हॉटेल शोधलं आणि तिथं राहण्याचा निर्णय घेतला. तिथं पण टेम्परेचर खूप कमी होतं आणि छान असं एक आम्हाला हॉटेल भेटलं. अशाच प्रकारे बनून राहा. आपल्या डे 7 पार्ट 2ला मी इथंच संपवत आहे. आणि डे 8 पण येणार आहे, तो पण खूप ॲडव्हेंचरिस्टिक आणि त्याचे पण खूप छान छान व्ह्यू आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत. तर बनून राहा आमच्या बरोबर यूट्यूबमध्ये. धन्यवाद.